नमस्कार, मी पूनम देशमुख। लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे। ती अपडेट काय आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा, म्हणजे असेच नवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तुम्हाला तर माहीतच आहे, विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत। त्यामुळे आचारसंहिता लागून या सरकारचा कार्यकाल नोव्हेंबरपर्यंतचा आहे। तर आपल्या सर्वांना काळजी होती की आचारसंहिता लागू झाल्यावर लाडक्या बहिणींचे पैसे बंद होतील। त्या संदर्भातील एक नवीन अपडेट आहे। आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिली आहे। चला तर मग पाहूयात। सरकार हे आहे ते नोव्हेंबर पर्यंत आहे, पुढे निवडणूक आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, मी या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं माझ्या साधू संतांच्या भूमीला तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत, आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे। आताच येताना विक्रमला विचारा, मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा। ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। जसं माझ्या रक्षाबंधनला मी 3000 रुपये दिले, महायुती सरकारने दिले, तसं भाऊबीज आहे, भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या मायमाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही, तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। हा माझा वादा आहे। हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो। मायमाऊलींनो, सगळ्यांना सांगा घरी जाऊन, काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत, 18 दुने 36,000 वर्षाचे।